Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to study the income tax slabs for the super senior citizens. We know that super senior citizen means an individual whose age is 80 and above. ज्या व्यक्तीचं वय 80 किंवा 80पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तीला सुपर सिनियर सिटीजन असं म्हटलं जातं. In today's lecture, we are going to study the income tax slabs for such individuals. After that, we are going to study how to compute the tax liability of such individuals, and at the end of this lecture, we are going to study how to calculate the TDS per month from such examples. आजच्या या लेक्चरमध्ये आपण जे सुपर सिनियर सिटीजन्स असतात की ज्यांचं वय 80 किंवा 80पेक्षा जास्त असतं त्यांना इन्कम टॅक्स जो पेड करावा लागतो त्यासाठीचे स्लॅब्स कोणकोणते आहेत, टप्पे कोणकोणते आहेत, त्याचबरोबर त्यांची टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट केली जाते याचं आपण एक्झाम्पल या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. In the earlier lectures, we have seen that an individual means a natural person, which includes both male, female, major and minor. इंडिव्हिज्युअल व्यक्ती म्हणजे कोण तर एखादा नैसर्गिक व्यक्ती तुमच्या माझ्यासारखा, त्यामध्ये स्त्री येते, त्यामध्ये पुरुष येतात, त्यामध्ये मोठा व्यक्ती असेल, 18 वर्षापेक्षा कमी म्हणजे मायनर व्यक्ती असेल, हे सर्व व्यक्ती इंडिव्हिज्युअल या कॅटेगरीमध्ये इन्क्लूड केले जातात. अँड वी नो दॅट इन अवर कंट्री देर इज अ प्रोग्रेसिव्ह सिस्टीम ऑफ टॅक्सेशन. What is progressive system? Progressive system means with the increase in the income, the tax rate applicable also increases. ज्या प्रमाणामध्ये इन्कम वाढतं तसं त्या व्यक्तीला जो टॅक्सचा रेट आहे तो रेटसुद्धा वाढत असतो. बट इन अवर कंट्री the government gives some benefit, some concession, some relaxation to the senior citizens as well as to the super senior citizens. आपल्या देशामध्ये जे ज्येष्ठ नागरिक आहेत किंवा जे सुपर सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना टॅक्समध्ये थोडाफार बेनिफिट, थोडीफार सवलत ही दिली जाते. त्यांच्यासाठी इन्कम टॅक्सचे स्लॅब्स काय आहेत, त्यांना किती इन्कमच्या पुढे टॅक्स द्यावा लागतो ते स्लॅब्स आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. ओके, सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर लेक्चर. Here we are concerned with income tax slabs for assessment year 21-22. And in today's lecture we are going to focus on those individuals who are super senior citizens. Who are super senior citizens? Those individuals with age 80 and above. ज्या व्यक्तीचं वय 80 किंवा 80पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना सुपर सिनियर सिटीजन्स असं म्हटलं जातं. पुन्हा एकदा लक्षात घ्या की ज्या व्यक्तीचं वय 80 किंवा 80पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना सुपर सिनियर सिटीजन्स असं म्हटलं जातं. अँड ॲज पर द इन्कम टॅक्स रूल्स, द इन्कम अप टू ₹5 lakhs, द टॅक्स रेट ॲप्लिकेबल इज नील. इट मीन्स these peoples, that is these super senior citizens are not required to pay any tax up to ₹5 lakhs. 5 लाखाच्या उत्पन्नापर्यंत त्यांना टॅक्स हा माफ आहे. म्हणजेच अर्थ काय होतो, 5 लाखापेक्षा उत्पन्न कमी असेल तर त्यांना कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. जर त्यांचं वार्षिक उत्पन्न 5 लाखापेक्षा जास्त असेल तरच त्यांना टॅक्स द्यावा लागतो. The super senior citizens are not required to pay any tax to the government for income up to ₹5 lakhs. जर त्या व्यक्तीचं एकूण उत्पन्न 5 लाखापेक्षा कमी असेल तर कोणताही टॅक्स द्यावा लागत नाही. 5 लाखाच्या इन्कम पुढे गेलं तर मात्र त्यांना टॅक्स हा द्यावा लागतो. म्हणजे स्लॅब्स आहेत त्याप्रमाणे पहिल्या 5 लाखापर्यंत टॅक्स हा पूर्णपणे माफ आहे. ओके, दिस इज फर्स्ट स्लॅब. सेकंड स्लॅब सांगतो इन्कम ₹5 lakh 1 to ₹10 lakh. 5 लाख ते 10 लाख इथपर्यंत जो काही इन्कम आहे त्याच्यावरती 20%. म्हणजे हे जे सुपर सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना 5%चा कोणताही स्लॅब नाही, जे आपण पाठीमागच्या लेक्चरमध्ये आणि त्याच्या पाठीमागच्या लेक्चरमध्ये पाहिलं. In the previous 2 lectures we have seen the income tax slabs for the individuals with age less than 60, and in the previous lecture we have studied the income tax slabs for the senior citizens.
In those slabs, we have seen that there is a one slab of 5%. Okay, but in the case of super senior citizens, okay, the first slab is of 20%. यांना 5% स्लॅब नाही, यांना डायरेक्ट काय आहे तर 5 लाखापर्यंत टॅक्स पूर्णपणे माफ, 5 लाखापर्यंत टॅक्स माफ असतो. तिथून पुढं 5 लाख ते 10 लाख त्या इन्कमवरती डायरेक्ट त्यांना 20% टॅक्स हा पेड करावा लागतो. दिस इज सेकंड स्लॅब. अँड थर्ड अँड लास्ट स्लॅब इज 10 lakh अँड अबाव, दे हॅव टू पे टॅक्स ॲट द रेट 30%. 10 लाखापेक्षा जेवढ्यानं उत्पन्न जास्त असेल, एखाद्याचं उत्पन्न समजा 13 लाख आहे तर ते 10 लाखापेक्षा कितीने जास्त आहे 3 लाखाने, त्याच्यावरती 3 लाखावरती 30% टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, सो दीज आर द 3 टॅक्स स्लॅब्स फॉर द इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज 80 अँड अबव, अँड ॲज पर द प्रोव्हिजन्स ऑफ इन्कम टॅक्स ॲक्ट the individuals with age 80 and above are called as a super senior citizens. इन्कम टॅक्सच्या नियमाप्रमाणे ज्या व्यक्तीचं वय 80 किंवा 80पेक्षा जास्त आहे अशा व्यक्तींना सुपर सिनियर सिटिझन्स असं म्हटलं जातं. आणि त्यांच्यासाठी जे टॅक्स स्लॅब्स आहेत त्याप्रमाणे पहिल्या 5 लाखापर्यंत त्यांना टॅक्स हा पूर्णपणे माफ आहे. अप टू ₹5 lakhs टॅक्स रेट इज नील. 5 लाखापर्यंत टॅक्स नाही. 5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असेल तोपर्यंत टॅक्स नाही. 5 लाखाच्या पुढे इन्कम गेलं की त्यांना टॅक्स पेड करावा लागतो. टॅक्स कसा पेड करायचा आहे तर 5 लाख ते 10 लाख या इन्कमवरती 20% टॅक्स पेड करायचा. त्यांना 5%चा स्लॅब, 5%चा टप्पा नाही, त्यांना डायरेक्ट 20%चा टप्पा आहे. 5 लाख ते 10 लाखापर्यंत 20% टॅक्स पेड करायचा, हे एक. आणि 10 लाखापेक्षा जेवढे इन्कम जास्त असेल त्याच्यावरती 30% टॅक्स हा पेड करायचा आहे. ओके, दीज आर द ओनली 3 स्लॅब्स फॉर द सुपर सिनियर सिटिझन्स. आणि या टेबलप्रमाणे, या स्लॅब्सप्रमाणे जे काही इन्कम येईल त्या जो काही टॅक्स येईल त्या टॅक्समध्ये 4% आपण नेहमीप्रमाणे हेल्थ आणि एज्युकेशन सेस म्हणजेच आरोग्य आणि शिक्षणाचा कर म्हणून आपण त्यामध्ये तो टॅक्स तेवढ्यानं वाढवतो. समटाइम्स दिस क्वेश्चन इज आस्क्ड फॉर ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स दॅट हेल्थ अँड एज्युकेशन सेस इज चार्ज्ड ॲट द रेट ... द आन्सर इज इट इज चार्ज्ड ॲट द रेट 4%. ओके, अँड 4% कशाच्या, जो टॅक्स आपण कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्या 4% हा हेल्थ अँड एज्युकेशन सेसचा कॅल्क्युलेट केला जातो. ओके, अँड मोस्ट इम्पॉर्टंटली रिबेट अंडर सेक्शन 87A. Okay, like the previous 2 lectures, here also there is a rule that no tax will be payable for income up to ₹5 lakhs. यांना मुळामध्ये 5 लाखापर्यंत टॅक्स हा पूर्णपणे माफच आहे. 5 लाखाच्या पुढे इन्कम गेलं तरच यांना टॅक्स हा पेड करावा लागतो. ओके, दीज आर द टॅक्स स्लॅब्स फॉर द इंडिव्हिज्युअल्स विथ एज मोर दॅन 80 or more. Okay, now we will see the example on the computation of tax liability of such super senior citizens. या ज्येष्ठ नागरिकांची, सुपर सिनियर सिटिझन्सची टॅक्स लायबिलिटी कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केले जाते त्याचं आपण एक्झाम्पल बघूया. दिस इज एक्झाम्पल नंबर 3. In this particular lecture we are going to see 2 examples. This is 3rd example and at the end we will see the another, that is 4th example. Read the example carefully. From the following information, calculate tax liability of individual and amount of TDS per month for assessment year 21-22. Okay, here we are given the information of 6 individuals. We are given their names, their age as well as their annual taxable income. And with the help of this information, we are asked to calculate the tax liability of these individuals. As well as we are asked to calculate the amount of TDS per month. आपल्याला असेसमेंट इयर 21-22 साठी ह्या 6 व्यक्तींची टॅक्स लायबिलिटी आणि TDS पर मंथ हा कॅल्क्युलेट करायचा आहे. बघा, द फर्स्ट पर्सन इज मिस्टर विठ्ठल म्हात्रे, एज इज 84 years and his total taxable income is 7,50,000. Second person is Mr. Shamrao Patil, age 80 and his income is 6,90,000. Third person is Mr. Rakesh Kadam, age 81 and his income is 4,90,000. Then fourth person is Mr. Vitthal Kamath, age 82 years and income is 6,80,000. Fifth
person is Mrs. Vasudha Jagtap, age 85. Her total taxable income is rupees 7 lakhs. And last person is Mrs. Vijaya Mane, age 83, and her total taxable income is rupees 11 lakhs. Okay, this is the information of the 6 individuals given in the example. Now we have to calculate their tax liability. आपल्याला प्रत्येकाची टॅक्स लायबिलिटी ही कॅल्क्युलेट करायची आहे. आता टॅक्स लायबिलिटी कशी कॅल्क्युलेट करायची, पहिल्यांदा आपण घेऊया पहिली व्यक्ती विठ्ठल म्हात्रे, एज 84 अँड इन्कम 7,50,000. ओके, आपल्याला टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करायचे. सो फर्स्ट वी हॅव टू गिव्ह द हेडिंग कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ. आपल्याला जे कॅल्क्युलेट करायला सांगितलेलं आहे या 6 व्यक्तींची टॅक्स लायबिलिटी आणि TDS पर मंथचे अमाऊंट ते आपण हेडिंग दिलं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ. आता पहिले व्यक्ती कोण आहे, तर पहिल्या व्यक्तीचं नाव आहे विठ्ठल म्हात्रे, इन्कम आहे 7,50,000. बघा नाव आहे विठ्ठल म्हात्रे, एज 84 आणि इन्कम किती 7,50,000. इन्कम जे आहे 7,50,000 ते पहिल्यांदा इथे मेन्शन करायचं टेबलमध्ये 7,50,000 आणि पहिल्यांदा मार्किंग करायचं की 7,50,000 इन्कम आहे. म्हणजे ते कुठे येतं, 7,50,000 म्हणजे 5 लाख आणि 10 लाखाच्या मध्ये. बरोबर, इन्कम 750 आहे त्याप्रमाणे मार्किंग केलं 750 म्हणजे ते 5 आणि 10 लाखाच्या मध्ये. म्हणजे आपल्याला फक्त पहिली आणि दुसरी अशा 2 स्टेप पूर्ण करायच्या आहेत. त्यापैकी पहिली स्टेप काय सांगते, पहिल्या 5 लाखावरती टॅक्स हा नील असतो. 2 स्टेप्स आहेत, फक्त 2 स्टेप्स. पहिली स्टेप पूर्ण असते, जी शेवटची स्टेप असते ती नेहमी इनकम्प्लीट असते. पहिली स्टेप सांगते पहिल्या 5 लाखावरती टॅक्स नील, म्हणून बघा ऑन फर्स्ट रुपीज 5 लाख, पहिल्या 5 लाखावरती टॅक्स किती नील. पहिली स्टेप झाली. आता दुसरी आणि शेवटची स्टेप 2 स्टेप आहे. ही दुसरी स्टेप काय सांगते, 5 लाखापासून 10 लाखापर्यंत. बरोबर, पण आपले इन्कम किती आहे 7.5 लाख आहे, त्यामुळे आपल्याला 7.5 लाखालाच थांबायचं आहे. त्यामुळे दुसरी स्टेप चालू झाली 5 लाखाला आणि थांबायचं कुठे 7.5 लाखाला. आणि टॅक्स किती टक्के 20%. म्हणून बघा सेकंड स्टेप फ्रॉम 5,01,000 टू रुपीज 7,50,000. शेवटची स्टेपमध्ये आपले इन्कम किती आहे तिथं आपण थांबायचं असतं. आपले इन्कम 7.5 लाख आहे म्हणून 5,01,000 ते 7.5 लाख. 5,01,000 म्हणजेच थोडक्यात 5 लाख. मग 5 लाखाला सुरुवात झाली आणि थांबायचे आपल्याला कुठे तर 7.5 लाखाला. मग सांगा 5 ते 7.5 दोन्हीमध्ये फरक किती रुपयाचा आहे, तर फरक आहे 2.5 लाखाचा. ह्या 2.5 लाखाचे किती टक्के 20%. मग 2.5 लाखाच्या 20% म्हणजे टॅक्स किती आला, तर टॅक्स आला 50,000 रुपये. ओके, 2 स्लॅब होते, त्या 2 स्लॅबप्रमाणे आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला. दोन्ही स्टेप झाल्या, बेरीज करा, अमाऊंट कॉलमची बेरीज किती आली तर 50,000. त्याला आपण म्हणतो टॅक्स. ओके, हा जो काय टॅक्स आलेला आहे त्यामध्ये 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. 4% कशाच्या, तर जो टॅक्स आला 50,000 त्याच्या. मग 50,000च्या 4% 5-20 म्हणजे 2,000 आला एज्युकेशन सेस. तो त्यात ॲड करा, बेरीज करा, बेरीज आली 52,000 52,000. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स पेएबल. म्हणजे हे जे व्यक्ती आहेत मिस्टर विठ्ठल म्हात्रे, ज्यांचं उत्पन्न 7.5 लाख आहे, त्यांनी गव्हर्नमेंटला एकूण वर्षभराचा 52,000 टॅक्स पेड करायचा आहे. हा 52,000 वर्षाचा टॅक्स आहे. त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स किती आला तर 4,333. इट इज TDS पर मंथ. त्यांच्या सॅलरीमधून त्यांच्या इन्कममधून दर महिन्याला एवढा टॅक्स कट करून गव्हर्नमेंटला पेड केला पाहिजे. ओके, दिस इज द फर्स्ट कॅल्क्युलेशन. देन सेकंड कॅल्क्युलेशन, आपल्याला व्यक्तीचं नाव सांगितले मिस्टर शामराव पाटील, एज 80 आहे आणि इन्कम आहे 6,90,000. पहिलं आपलं काम काय, जे इन्कम आहे 6,90,000 त्याच्याप्रमाणे मार्किंग करायचं की आपल्याला कॅल्क्युलेशन किती करायचं आहे. पहिल्यांदा इन्कम मी इथे मेन्शन केलं. बघा इन्कम किती आहे त्या व्यक्तीचं तर 6,90,000. ते इथे मेन्शन केलं 6,90,000. आता इन्कम 6,90,000 आहे म्हणजे ते 5 आणि 10 लाखाच्या मध्ये आहे. 5 लाख ते 10 लाखाच्या मध्ये येतं 6,90,000. म्हणजे आपल्याला इथं पण 1 आणि 2 स्टेप्स आहेत. पहिली स्टेप काय, पहिल्या 5 लाखापर्यंत टॅक्स हा नील असतो. तेच लिहिलं ऑन फर्स्ट रुपीज 5 लाख. पहिल्या 5 लाखावरती टॅक्स नील. 5 लाखापर्यंत टॅक्स माफ आहे. आपण पहिली स्टेप झाली 5 लाखापर्यंत पोचलो. ओके, आता 2 स्टेप्स आहेत आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे शेवटची स्टेप ही नेहमी अपूर्ण असते, त्यामुळे काळजी घ्यायची. दुसरी स्टेप चालू झाली 5,01,000 म्हणजेच 5 लाखाला आणि ती संपते 10 लाखाला. पण आपले इन्कम किती आहे 6,90,000, त्यामुळे आपण इथंच थांबायचं आहे. म्हणून 5 लाखापासून ते 6,90,000पर्यंत टॅक्स किती टक्के 20%. बघा मग 5,01,000 टू 6,90,000
आपले इन्कम 6,90,000 आहे, त्यामुळे तिथपर्यंतच. मग आता सांगा 5 लाखाला ही स्टेप चालू झाली, 5 लाख 1 लाख म्हणजेच 5 लाखाला थोडक्यात ते 6,90,000. मग सांगा ह्या दोन्ही डिफरन्स किती आहे? डिफरन्स कसा कॅल्क्युलेट करायचा? 6,90,000तनं 5 लाख वजा करा, फरक येतो कितीचा? 1,90,000चा. आणि त्या 1,90,000चे 20%, 1,90,000चे 20% किती येतं? तर ते येतं 38,000 रुपये. ओके, मग 38,000 रुपये हा झाला या स्लॅबचा टॅक्स. दोन स्टेप्स होत्या, दोन्ही पण स्टेप पूर्ण केल्या, बेरीज करा, बेरीज आली किती? 38,000 रुपये. त्याला नाव द्या टॅक्स. जो टॅक्स येतो त्यामध्ये 4% ॲड करतो आपण हेल्थ अँड एज्युकेशन सेस. कशाच्या 4%? जो 38,000 टॅक्स आलेला आहे त्याच्या 4%. मग 38,000च्या 4% म्हणजे किती? 1,520. तेवढे ॲड करा, बेरीज करा, बेरीज आली 39,520. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स लायबिलिटी किंवा टोटल टॅक्स पेएबल. ही जी व्यक्ती आहे मिस्टर शामराव पाटील यांनी एकूण गव्हर्नमेंटला 39,520 एवढा टॅक्स ते देणं आहेत. हा वर्षाचा टॅक्स आहे, त्याला भागिले 12 महिने केलं की महिन्याचा टॅक्स आला की त्याला तो 3,293 त्याला म्हटलं जातं TDS पर मंथ. त्यांच्या सॅलरीमधून महिन्याला एवढा टॅक्स हा कट केला पाहिजे. ओके, दिस इज कॅल्क्युलेशन नंबर 2. आता थर्ड व्यक्ती जे आहे, द नेम ऑफ थर्ड पर्सन इज मिस्टर राकेश कदम, एज 81 अँड हिज टॅक्सेबल इन्कम इज ₹4,90,000. या व्यक्तीचं इन्कम किती आहे? तर 4,90,000 एवढं आहे. आपण जे टेबल पाहिलं, टेबलप्रमाणे बघा, जे टेबल आहे, टेबल काय सांगतं की 5 लाखापर्यंत टॅक्स हा माफ असतो. 5 लाखापर्यंत टॅक्स माफ आहे. या व्यक्तीचं उत्पन्न किती आहे? 4,90,000 आहे, म्हणजेच 5 लाखापेक्षा कमी आहे. 5 लाखापेक्षा कमी असल्यामुळं नो टॅक्स इज पेएबल ॲज इन्कम इज लेस दॅन ₹5 लाख. 5 लाखापेक्षा उत्पन्न कमी आहे, त्यामुळे यांनी कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यायचा नाही, टॅक्सच पेड करायचा नाही. त्यामुळे त्यांच्या पगारातून कोणताही TDS कट केला जाणार नाही. ओके, इन्कम 5 लाखापेक्षा कमी असेल तर जे सुपर सिनियर सिटीजन्स असतात त्यांना कोणताही टॅक्स गव्हर्नमेंटला द्यावा लागत नाही. सो यांचं टॅक्स लायबिलिटी 0 येणार आहे. त्याच्यानंतर फोर्थ पर्सन इज मिस्टर विठ्ठल कामत, एज 82 अँड इन्कम इज 6,80,000. उत्पन्न किती आहे? 6,80,000 एवढं आहे. आता जे इन्कम आहे त्याप्रमाणे पहिल्यांदा आपण टेबलमध्ये मार्किंग करूया. इन्कम किती? 6,80,000. आता इन्कम 6,80,000 आहे, म्हणजे ते 5 आणि 10 लाखाच्या मध्ये आहे. बरोबर, इन्कम जे आहे त्याप्रमाणे मार्किंग केलं, आपल्याला ते 5 आणि 10 लाखाच्या मध्ये इन्कम आहे. तर पुन्हा इथं सुद्धा आपल्याला फक्त 2 स्टेप्स आहेत, पहिली स्टेप आणि ही दुसरी स्टेप. 2 स्टेप. त्यातली पहिली स्टेप काय सांगते? पहिल्या 5 लाखापर्यंत टॅक्स हा नील असतो. मग तेच लिहिलं बघा, ऑन फर्स्ट ₹5 लाख, पहिल्या 5 लाखावरचे टॅक्स हा किती? नील. पहिली स्टेप झाली. आता दुसरी आणि शेवटची स्टेप, जी लास्ट स्टेप असते ती नेहमी इनकम्प्लीट असते, त्यामुळे काळजी घ्यायची. दुसरी स्टेप चालू झाले 5 लाखाला, संपते 10 लाखाला, पण आपलं इन्कम 6,80,000 आहे, त्यामुळे इथंच थांबायचं. आणि 6,80,000पर्यंत टॅक्स किती घ्यायचा आहे? 20%. मग बघा आहे तसं मेन्शन केलं आहे. दुसरी स्टेप, पहिली स्टेप संपली 5 लाखाला, तिथूनच पुढं दुसरी फ्रॉम 5,01,000 टू ₹6,80,000. शेवटच्या स्टेपमध्ये आपण थांबायचं कुठं? तर आपलं जेवढे इन्कम आहे तिथं 6,80,000. मग सांगा, ही स्टेप सुरू झाली 5 लाखाला, संपते कुठं? 6,80,000ला. मग सांगा 5 लाख ते 680 दोन्हीमध्ये फरक किती रुपयाचा आहे? फरक आहे 1,80,000चा, त्याच्या 20%. मग सांगा 180च्या 20%, 18 दुने 36, टॅक्स किती आला? तर 36,000 रुपये. ओके, जो फरक आहे त्याप्रमाणे आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला, तो आला 36,000. बेरीज फक्त केली, 2 स्टेप होत्या, बेरीज आले किती? तर 36,000 रुपये. त्याला आपण नाव देतो टॅक्स. जो टॅक्स आलेला आहे त्याच्या 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस आपण ॲड करतो. मग 36,000च्या 4% म्हणजे किती? 1,440. तेवढे ॲड करा, बेरीज करा, बेरीज आली 37,440. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स पेएबल. म्हणजे हे जे व्यक्ती आहेत मिस्टर विठ्ठल कामत, ज्यांचं उत्पन्न 6,80,000 आहे, त्यांनी गव्हर्नमेंटला वर्षभराचा 37,440 एवढा टॅक्स पेड करायचा आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे, भागिले 12 महिने केलं की महिन्याचा टॅक्स आला 3,120. म्हणजे प्रत्येक महिन्याच्या पगारातून, इन्कममधून एवढा टॅक्स 3,120 एवढा TDS टॅक्स हा डिडक्ट केला पाहिजे. ओके, दिस इज एक्झाम्पल किंवा कॅल्क्युलेशन नंबर 4. नाव द फिफ्थ कॅल्क्युलेशन.
द नेम ऑफ द पर्सन इज मिसेस वसुधा जगताप, एज 85 अँड इन्कम इज ₹7 lakhs. उत्पन्न 7 लाख आहे. मग आता उत्पन्न 7 लाख आहे, पहिल्यांदा टेबलमध्ये ते मेन्शन करायचं की इन्कम किती आहे, तर ते 7 लाख रुपये आहे. मग बघा इन्कम किती, 7 लाख. मग आता इन्कम 7 लाख पहिल्यांदा मार्किंग करा. 7 लाख म्हणजे 5 आणि 10 लाखाच्या मध्ये. इन्कम आपलं 7 लाख आहे, त्यासाठी मार्किंग केलं. 7 लाख कुठे येईल, तर 5 आणि 10च्या मध्ये येईल. त्यामुळे एवढंच कॅल्क्युलेशन. त्यामुळे पुन्हा 2 स्टेप, पहिली आणि दुसरी स्टेप. पहिली स्टेप सांगते पहिल्या 5 लाखापर्यंत टॅक्स हा नील असतो. बरोबर, पहिल्या 5 लाखापर्यंत टॅक्स जो असतो तो नील असतो. म्हणून आता बघा पहिल्या स्टेपप्रमाणे ऑन फर्स्ट ₹5 lakhs टॅक्स किती, नील. पहिल्या 5 लाखापर्यंत टॅक्स हा माफ आहे. आपण 5 लाखापर्यंत पोचलो आहे. दुसरी स्टेप तिथून पुढं चालू होते 5 लाखापासून पुढे. मग आता टेबल काय सांगतं बघा, सेकंड स्टेप ही नेहमी अपूर्ण असते, त्यामुळे काळजी घ्यायची. 5 लाखापासून स्टेप चालू झाली 10 लाखापर्यंत आहे, परंतु थांबायचं कुठं, आपलं इन्कम 7 लाख आहे तिथंच थांबायचं. आणि टॅक्स रेट आहे 20%. बघा मग टॅक्स रेट 20%. मग 5 लाख 1 टू ₹7 लाख. शेवटची स्टेप अपूर्ण असते आणि टॅक्स रेट सांगितलं आहे 20%. मग 5 लाखाला ही स्टेप चालू झाली, थांबायचे 7 लाखाला. 5 ते 7 फरक किती रुपयाचा आहे, 2 लाखाचा आहे. त्या 2 लाखाचे 20%, 2 लाखाचे 20% म्हणजे किती रुपये, तर 40,000 रुपये. बरोबर, त्याप्रमाणे टॅक्स किती आला, 40,000. 2 स्टेप होता, दोन्हीच्या दोन्ही झाल्या, बेरीज केली, अमाऊंटची बेरीज झाली, टॅक्सची बेरीज झाली 40,000. जो टॅक्स कॅल्क्युलेट केलेला आहे त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे ॲड 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. कशाच्या 4%, जो टॅक्स कॅल्क्युलेट केला आहे 40,000, 40,000च्या 4% म्हणजे 4 चोक 16, किती आला एज्युकेशन सेस, तर 1,600 रुपये. तो ॲड करा, बेरीज करा, बेरीज झाली 41,600. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स लायबिलिटी किंवा टोटल टॅक्स पेएबल. या व्यक्तीने मिसेस वसुधा जगताप यांनी त्यांचं जे 7 लाख इन्कम आहे त्याच्यावरती गव्हर्नमेंटला 41,600 एवढा वर्षाचा टॅक्स ते देणं आहेत. हा वर्षभराचा टॅक्स आहे, त्याला फक्त भागिले 12 महिने केलं की महिन्याचा टॅक्स मिळेल. तो की त्याला 3,467. त्यांच्या सॅलरीमधून, त्यांच्या इन्कममधून एवढा टॅक्स हा कट केला पाहिजे. TDS हा कट करून गव्हर्नमेंटला जमा केला पाहिजे. दिस इज द 5th कॅल्क्युलेशन. नाव 6th अँड लास्ट कॅल्क्युलेशन ऑफ दिस पर्टिक्युलर एक्झाम्पल. व्यक्तीचं नाव आहे मिसेस विजया माने, एज 83 अँड इन्कम इज ₹11 lakhs. उत्पन्न 11 लाख रुपये. 11 लाख आहे. मग पहिल्यांदा आपण मार्किंग करूया की कॅल्क्युलेशन कुठपर्यंत करायचं आहे. बघा मग पहिल्यांदा आपण मार्किंग करूया की इन्कम 11 लाख रुपये, ते इथं मी मेन्शन केलं 11 लाख. 11 लाख म्हणजे 10 लाखापेक्षा पुढे आहे. इन्कम 11 लाख आहे म्हणजे 10 लाखापेक्षा पुढे, म्हणजे आपल्याला इथपर्यंत म्हणजे 1 2 3 स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन करायचं आहे. 3 स्टेप्स. आत्तापर्यंतच्या आपण जे कॅल्क्युलेशन केलं त्यात फक्त 2 स्टेप होत्या. इथं इन्कम जास्त आहे, 10 लाखापेक्षा जास्त आहे, त्यामुळे 3 स्टेपमध्ये कॅल्क्युलेशन करायचं. पहिली स्टेप सांगते पहिल्या 5 लाखावरती टॅक्स हा नील असतो. पहिल्या 5 लाखावरती टॅक्स हा नील असतो, म्हणून लिहिलं ऑन फर्स्ट ₹5 lakhs टॅक्स किती, नील. 5 लाखापर्यंत टॅक्स माफ आहे. पहिली स्टेप आपली झाली, आपण 5 लाखापर्यंत पोचलो. दुसरी स्टेप तिथून पुढं 5,01,000 पासून. ओके, दुसरी स्टेप काय सांगते बघा, टेबलप्रमाणे आपल्याला एकूण 3 स्टेप्स आहेत. दुसरी स्टेप आता 5 लाख ते 10 लाख टॅक्स असतो 20%. 5 लाख ते 10 लाख टॅक्स किती असतो, तर तो असतो 20%. बघा 5,01,000 टू 10 लाख. 5 लाख म्हणजेच 5,01,000. ओके, ते 10 लाख टॅक्स असतो 20%. मग 5 लाखाला स्टेप चालू झाली, स्टेप संपते 10 लाखाला. 5 आणि 10 दोन्हीमध्ये फरक किती रुपयाचा आहे, 5 लाखाचा आहे. मग या 5 लाखाच्या 20%, 5 लाखाचे 20% म्हणजे किती टॅक्स येणार आहे, तर तो येणार आहे 1 लाख रुपये. ओके, ह्याप्रमाणे सेकंड स्टेपचं देखील कॅल्क्युलेशन केलं. दुसरी स्टेप झाली, टॅक्स आला 1 लाख रुपये. ही दुसरी स्टेप संपले कुठे, 10 लाखाला. मग पुढची स्टेप चालू होणार 10,01,000 पासून. बरोबर, शेवटची स्टेप ही नेहमी अपूर्ण असते, त्यामुळे काळजी घ्यायची. शेवटची स्टेप सांगते 10 लाखापेक्षा 10 lakh अँड अबाव असेल तर 30%. आपली इन्कम आहे किती, 11 लाख, म्हणजे 10 लाखापासून 11 लाखापर्यंत टॅक्स द्यायचे 30%. मग बघा शेवटची स्टेप 10,01,000 टू 11 लाख. शेवटच्या स्टेपमध्ये आपण थांबायचं कुठं, आपलं जेवढे इन्कम आहे तिथपर्यंत. आपले इन्कम 11 लाख आहे, म्हणून 10,01,000 ते 11 लाख. मग सांगा 10 ते 11 मध्ये किती रुपयाचा फरक आहे, फक्त 1 लाखाचा, त्याचे 30%. 1 लाखाचे 30% म्हणजे टॅक्स किती आला, तर तो येतो 30,000 रुपये. बरोबर, 1 लाखाचे 30% म्हणजे टॅक्स किती आला, तर 30,000 रुपये. 3 स्टेप्स होत्या.
तिन्हीच्या तिन्ही स्टेप्स आपण पूर्ण केल्या, बेरीज करा, अमाऊंटची बेरीज आली, टॅक्सची बेरीज आली किती रुपये, तर 1,30,000. ओके, हा झाला एकूण टॅक्स लायबिलिटी. आता जो टॅक्स येतो त्यामध्ये आपण 4% ॲड करतो, हेल्थ अँड एज्युकेशन सेस. कशाच्या 4%? जो टॅक्स कॅल्क्युलेट केला आहे 1,30,000 त्याच्या 4% किती येणार आहे ते, तर 5,200. ते त्यामध्ये ॲड करा. एकूण टॅक्स पेएबल किती आला, तर 1,35,200. ओके, म्हणजे हे जे व्यक्ती आहेत मिसेस विजया माने, त्यांचं इन्कम 11 लाख रुपये, त्यांनी गव्हर्नमेंटला एकूण 1,35,200 एवढा टॅक्स ते गव्हर्नमेंटला देणं आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे, त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स मिळाला, तो आला 11,267. त्याला TDS पर मंथ असं म्हटलं जातं. त्यांच्या सॅलरीमधून जर ते नोकरी करत असतील तर त्यांच्या पगारामधून महिन्याला 11,267 एवढा टॅक्स हा कट केला पाहिजे आणि गव्हर्नमेंटला तो जमा केला पाहिजे. इट इज कॉल्ड एज अ TDS, टॅक्स डिडक्टेड ॲट सोर्स. त्यांना पगार देण्यापूर्वी त्यांच्या पगारातून महिन्याला एवढा टॅक्स कट करून मगच तो राहिलेला पगार त्यांना पेड हा केला पाहिजे. ओके, सो दिस इज हाऊ वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्स लायबिलिटी ऑफ द सुपर सिनियर सिटिझन्स. जे सुपर सिनियर सिटिझन्स असतात की ज्यांचं एज हे 80पेक्षा जास्त असतं, अशा लोकांची टॅक्स लायबिलिटी आपण ही अशा पद्धतीने कॅल्क्युलेट करू शकतो. ओके, बाय धिस वे वी कॅन कॅल्क्युलेट द टॅक्स लायबिलिटी ऑफ द सुपर सिनियर सिटिझन्स. जे सुपर सिनियर सिटिझन्स आहे त्यांची टॅक्स लायबिलिटी जी आहे ती याप्रमाणे कॅल्क्युलेट केली जाते. दिस इज एक्झाम्पल नंबर 3. नाव द लास्ट एक्झाम्पल, दॅट इज एक्झाम्पल नंबर 4. याच्यामध्ये काय केलेलं आहे तर एकाच व्यक्तीची इन्फॉर्मेशन दिली आहे आणि त्या व्यक्तीचं एज जर 60पेक्षा कमी असेल किंवा 60 ते 80 दरम्यान असेल किंवा 80पेक्षा जास्त असेल तर टॅक्स लायबिलिटीमध्ये काय फरक पडतो ते फक्त आपल्याला यामधून समजणार आहे. ओके, सो रीड द एक्झाम्पल केअरफुली. द टॅक्सेबल इन्कम ऑफ मिस्टर जय इज ₹14 lakhs. जय नावाचा व्यक्ती आहे, त्या व्यक्तीचं टॅक्सेबल इन्कम वर्षभराचं इन्कम आहे 14 लाख रुपये. कॅल्क्युलेट हिज टॅक्स लायबिलिटी. आपल्याला त्या व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट करायचे अँड अमाऊंट ऑफ TDS पर मंथ फॉर असेसमेंट इयर 21-22. त्या व्यक्तीची या असेसमेंट इयरसाठीची टॅक्स लायबिलिटी किती, त्या व्यक्तीनं किती रुपये टॅक्स देणं आहे आणि त्याच्या महिन्याचे TDSची रक्कम किती हे आपल्याला कॅल्क्युलेट करायचं आहे. अझ्युमिंग दॅट हिज एज इज, 3 अझम्पशन दिले. पहिला अझम्पशन एज 56 years, सेकंड अझम्पशन 65 years अँड थर्ड अझम्पशन इज एज इज 84 years. ओके, 60पेक्षा वय कमी आहे हे एक, दुसरं 65 म्हणजे सिनियर सिटीजन आणि 80पेक्षा जास्त आहे म्हणजे सुपर सिनियर सिटीजन. 3 एज ॲझ्युम करून त्या व्यक्तीची टॅक्स लायबिलिटी आपल्याला कॅल्क्युलेट करायची आहे. मग आपण हेडिंग द्यायचं कॉम्प्युटेशन ऑफ टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ. ओके, आपल्याला टॅक्स लायबिलिटी पण कॅल्क्युलेट करायला सांगितले आणि TDSची रक्कमसुद्धा. पहिल्या अझम्पशनमध्ये काय सांगितले, एज किती घ्यायचं आहे तर 56. ओके, म्हणून लिहिलं एज इज 56. आणि ज्यांचं वय 60पेक्षा कमी असतं त्यांच्यासाठीचं हे टेबल आहे जे आपण प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे. बघा, फॉर द इंडिव्हिज्युअल्स हुज एज इज बिलो 60 त्यांच्यासाठी आपण टेबल पाहिलेलं. टेबल काय सांगत होतं की पहिल्या 2.5 लाखापर्यंत टॅक्स हा माफ असतो. हे आपण 2 एक्झाम्पल पूर्वी पाठीमागच्या लेक्चरच्या अगोदर आपण पाहिलेलं आहे. पहिल्या 2.5 लाखापर्यंत टॅक्स माफ असतो. 2.5 लाख 1 ते 5 लाख त्याच्यावरती 5% असतो. 5 लाख ते 10 लाखावरती 20% असतो आणि 10 लाखाच्या पुढे गेल्यावरती 30% असतो. हे आपण प्रिव्हियसली एक्झाम्पल याचे पाहिलेले आहेत. आता आपल्याला जे इन्कम सांगितलं आहे, इन्कम किती सांगितले 14 लाख रुपये. त्याप्रमाणे आपण पहिल्यांदा मार्किंग करून घेऊया. इन्कम लिहिले 14 लाख. 14 लाख म्हणजे ते 10 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्याला सर्व म्हणजे 1, 2, 3, 4 स्टेप्स कंप्लीट करायच्या आहेत. बघा, पहिली स्टेप काय सांगते, पहिल्या 2.5 लाखावरती टॅक्स हा नील असतो म्हणून तेच लिहिलं बघा, ऑन फर्स्ट ₹2.5 लाख टॅक्स हा नील. पहिली स्टेप झाली, आपण 2.5 लाखापर्यंत पोचलो. दुसरी स्टेप तिथून पुढे चालू होईल 2.5 लाख 1 पासून. स्टेप काय सांगते दुसरी, 2.5 लाख ते 5 लाख याच्यावरती 5%. बरोबर, म्हणून तेच लिहिले 2.5 लाख 1 to 5 लाख टॅक्स 5%. मग आता ही स्टेप जी आहे सेकंड स्टेप सुरू झाली आहे 2.5 लाखाला, संपते कुठे ती स्टेप 5 लाखाला. मग 2.5 लाख ते 5 लाख ह्या दोन्हीमध्ये फरक किती रुपयाचा सांगा, तो आहे 2.5 लाखाचा. या 2.5 लाखाच्या 5% कॅल्क्युलेटरवर करा. 2.5 लाखाच्या
5% टॅक्स किती येणार आहे तर 12,500. बरोबर, ही झाली आपली सेकंड स्टेप. दुसरी स्टेपसुद्धा झाली. आता तिसरी स्टेप, एकूण 4 स्टेप्स आहेत. तिसरी स्टेप काय, 5 लाख ते 10 लाख. तिसरी स्टेप काय सांगते, 5 लाख ते 10 लाखावरती 20%. मग तेच दिले बघा, फ्रॉम 5 लाख 1 टू 10 लाख 20%. मग आता ही स्टेप सुरू कुठे झाली, 5 लाखाला. स्टेप संपते कुठे, 10 लाखाला. मग सांगा 5 ते 10 दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे, 5 लाखाचा आहे, त्याचे 20%. मग 5 लाखाचे 20% म्हणजे टॅक्स किती येतो तर तो येतो 1 लाख रुपये. बरोबर, त्याप्रमाणे टॅक्सची अमाऊंट लिहिली किती, 1 लाख रुपये. आपली तिसरी स्टेपसुद्धा झाली. आता चौथी आणि शेवटची स्टेप. शेवटची स्टेप चालू होते 10 लाखाला आणि आपले इन्कम आहे 14, म्हणजे आपल्याला 14ला थांबायचं आहे. 10 लाखापासून 14 लाखापर्यंत आणि टॅक्स किती 30%. बघा, फ्रॉम 10 लाख 1 टू 14 लाख टॅक्स घ्यायचा 30%. मग 10 लाखपासून ते 14 लाख फरक कितीचा आहे, 4 लाखाचा आहे. त्या 4 लाखाचे 30%, 4 त्रिक 12 म्हणजे टॅक्स किती आला, 1,20,000 रुपये. शेवटची स्टेप होती. शेवटच्या स्टेपप्रमाणे सुद्धा आपण टॅक्स कॅल्क्युलेट केला. सर्व स्टेप झाल्या. टॅक्सच्या कॉलमची बेरीज करा. एकूण टॅक्स आला 2,32,500. जो टॅक्स आलेला आहे त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. 4% कशाचा, जो टॅक्स आलेला आहे 2,32,500 त्याच्या 4% ते येतं 9,300. तो ॲड करा. ॲड करून बेरीज झाली 2,41,800. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स पेएबल. म्हणजे या व्यक्तीनं त्यांच्या इन्कमवरती एकूण गव्हर्नमेंटला 2,41,800 एवढा वर्षभराचा टॅक्स पेड करायचा आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे. त्याला भागिले 12 महिने केलं, एका महिन्याचा टॅक्सची रक्कम मिळाली 20,150. त्याला नाव दिलं जातं TDS पर मंथ. त्यांच्या पगारामधून दर महिन्याला 20,150 रुपये TDS टॅक्स हा कट केला पाहिजे. ओके, म्हणजे या व्यक्तीचं एज 56 आहे असं जर आपण अज्यूम केलं, जे एक्झाम्पलमध्ये सांगितलं आहे, तर त्यांची टॅक्स लायबिलिटी आली 2,41,800. हे झालं फर्स्ट अजम्पशन. सेकंड अजम्पशन काय सांगितलेलं की एज जर 65 असेल, वय 65 आहे असं अज्यूम करा, म्हणून लिहिलं बी एज 65. 65 म्हणजे 60 आणि 79च्या मध्ये. 60पेक्षा ज्यांचं वय जास्त असतं त्यांना आपण काय म्हणतो, सिनियर सिटीजन्स. सिनियर सिटीजनसाठीचं हे टेबल आहे जे आपण पाठीमागच्या एक्झाम्पलमध्ये पाहिलेलं आहे, पाठीमागच्या लेक्चरमध्ये. त्यांचं टेबल काय सांगतं, पहिल्या 3 लाखापर्यंत टॅक्स माफ असतो. 3 लाखापर्यंत टॅक्स हा माफ आहे सिनियर सिटीजनसाठी. 3 लाखापर्यंत टॅक्स माफ. त्याच्यानंतर 3 लाख ते 5 लाख याच्यावर 5%, 5 लाख ते 10 लाखावर 20% आणि 10 लाखाच्या पुढे 30%. हे त्यांच्यासाठीचे सिनियर सिटीजन जे असतात त्यांच्यासाठीचे हे स्लॅब रेट्स आहेत. आता आपण नेहमीप्रमाणे इन्कम किती दिलं आहे त्याप्रमाणे तिथं मार्किंग करायचं. इन्कम किती व्यक्तीत सांगितलेलं आपल्याला, इन्कम आहे 14 लाख रुपये. त्याप्रमाणे आपण इथे मेन्शन केलं 14 लाख. 14 लाख म्हणजे 10 लाखापेक्षा इन्कम जास्त आहे. म्हणजे इथं सुद्धा 1 2 3 4 4 स्टेप्समध्ये आपल्याला कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. बघा, पहिली स्टेप, पहिल्या 3 लाखावरती टॅक्स हा नील असतो, म्हणून लिहिलं ऑन फर्स्ट 3 लाख टॅक्स नील. 3 लाखापर्यंत माफ आहे, 3 लाखाला आपण पोचलो. दुसरी स्टेप तिथून पुढं 3 लाख 1 पासून. दुसरी स्टेप काय सांगते, 3 लाख ते 5 लाख त्याच्यावर 5%. बघायला तेच लिहिले 3 लाख ते 5 लाखावरती 5%. मग 3 लाखापासून 5 लाखापर्यंत फरक आहे दोन्हीमध्ये 2 लाखाचा. या 2 लाखाच्या 5% म्हणजे टॅक्स किती आला, 10,000 रुपये. 2 लाखाच्या 5% म्हणजे आला 10,000. बरोबर, दुसरी स्टेप झाली 5 लाखापर्यंत आपण पोचलो. तिसरी स्टेप 5 लाख 1 पासून. बघा, तिसरी स्टेप सांगते 5 लाख ते 10 लाखावरती 20%. तेच दिले 5 लाख 1 टू 10 लाख त्याच्यावरती 20%. मग आता ही तिसरी स्टेप सुरू झाली 5 लाखाला, संपते 10 लाखाला. 5 ते 10 दोन्हीमध्ये फरक 5 लाखाचा आहे. त्या 5 लाखाच्या 20%, 5 लाखाच्या 20% किती येतं तर ते येतं 1 लाख रुपये. 5 लाखाच्या 20% त्याला 1 लाख. तिसरी स्टेप झाली, आपण 10 लाखाला पोचलो आहे. चौथी आणि शेवटची स्टेप ती चालू होणार 10 लाख 1 पासून. ही चौथी आणि शेवटची स्टेप प्रमाणे टॅक्स आहे किती, 30%. आपले इन्कम किती आहे, 14 लाख, म्हणून 10 लाखपासून ते 14 लाखावरती 30%. मग सांगा, इन्कम सुरू झाले 10 लाखाला, स्टेप सुरू झाली 10 लाखाला, थांबायचे 14 लाखाला. 10 ते 14 फरक आहे 4 लाखाचा. त्या 4 लाखाच्या किती टक्के, 30%. 4 त्रिक 12 म्हणजे टॅक्स किती आला तर 1,20,000 रुपये. सर्व स्टेप झाल्या की फक्त जो टॅक्स आहे त्या टॅक्सची बेरीज करायची. अमाऊंट कॉलमची बेरीज किती आली तर ती आली 2,30,000. त्याला नाव द्यायचं टॅक्स. हा जो काही टॅक्स आलेला आहे त्यामध्ये नेहमीप्रमाणे 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस,
4% कशाच्या, जो टॅक्स आला आहे 2,30,000 त्याच्या, 2,30,000च्या 4% म्हणजे किती 9,200. तो ॲड करा, बेरीज आली 2,39,200. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स लायबिलिटी किंवा टोटल टॅक्स पेएबल. या व्यक्तीने गव्हर्नमेंटला 2,39,200 एवढा एकूण टॅक्स देणं आहे. हा वर्षभराचा टॅक्स आहे, त्याला भागिले 12 महिने केलं की एका महिन्याचा टॅक्स मिळाला 19,933. त्याला म्हटलं जातं TDS पर मंथ. ही जी व्यक्ती आहे त्यांच्या पगारामधून दर महिन्याला 19,933 एवढा टॅक्स TDS हा कट केला पाहिजे आणि राहिलेलाच पगार त्यांना फक्त दिला पाहिजे. ओके, दिस इज द सेकंड कॅल्क्युलेशन. हे झालं सेकंड कॅल्क्युलेशन. आणि तिसरं आणि शेवटचं अझम्पशन सांगितलं आहे, जर वय 84 आहे असं अझम्पशन करून कॅल्क्युलेशन करा. मग बघा तिसरं आणि शेवटचं अझम्पशन एज 84. 84 म्हणजे 80पेक्षा जास्त आहे आणि आपण 80पेक्षा जे जास्त असतं वय त्यांना सुपर सिनियर सिटिझन्स असं म्हणतो. त्यांच्यासाठीचा टेबल काय, तर पहिल्या 5 लाखापर्यंत त्यांना टॅक्स माफ आहे. 5 लाखापर्यंत टॅक्स माफ, 5 लाख ते 10 लाखावरती 20% आणि 10 लाखाच्या पुढे इन्कम गेलं की 30% त्यांना हा टॅक्स लागू आहे. आता आपल्या एक्झाम्पलमध्ये इन्कम किती सांगितलं आहे, तर इन्कम घ्यायला सांगितले 14 लाख रुपये. बघा व्यक्तीचं इन्कम 14 लाख आहे असं अझम्पशन करायचं आहे. मग आपण टेबलमध्ये ते मेन्शन करूया, इन्कम 14 लाख आहे. 14 लाख म्हणजे 10 लाखापेक्षा जास्त आहे. म्हणजे आपल्याला 1, 2, 3 स्टेप्समध्ये कॅल्क्युलेशन हे करायचं आहे. पहिली स्टेप सांगते पहिल्या 5 लाखापर्यंत टॅक्स हा नील असतो, म्हणून तेच दिलं ऑन फर्स्ट रुपीज 5 लाख टॅक्स किती नील. पहिल्या 5 लाखावरती टॅक्स हा पूर्णपणे नील असतो. पहिली स्टेप झाली, 5 लाखापर्यंत पोचलो. दुसरी स्टेप तिथून पुढे 5,01,000 पासून. दुसरी स्टेप सांगते 5 लाख ते 10 लाख त्याच्यावर 20%. बघा तेच दिले 5,01,000 to 10 लाख त्याच्यावर 20%. म्हणजे ही स्टेप चालू झाली 5 लाखाला, संपते 10 लाखाला. 5 ते 10 दोन्हीमध्ये फरक 5 लाखाचा आहे. 5 लाखाचे 20%, 5 लाखाचे 20% म्हणजे टॅक्स किती आला, तर तो आला 1 लाख रुपये. दुसरी स्टेपसुद्धा झाली, आपण 10 लाखापर्यंत पोचलो आहे. आता तिसरी आणि शेवटची स्टेप तिथून पुढं 10,01,000 पासून. आपले इन्कम किती आहे 14 लाख. शेवटेच्या स्टेपमध्ये आपलं इन्कम जेवढं असतं तिथं आपण थांबायचं आणि टॅक्स किती सांगितलं त्याच्यावर 30%. म्हणून 10,01,000 to 14 लाख टॅक्स घ्यायचं 30%. बघा ही स्टेप चालू झाली 10 लाखाला, थांबायचं 14 लाखाला. 10 ते 14, 10 लाख ते 14 लाख दोन्हीमध्ये फरक कितीचा आहे 4 लाखाचा आहे. त्या 4 लाखाच्या 30%, 4 लाखाचे 30% म्हणजे 4 त्रिक 12 म्हणजे किती 1,20,000 रुपये हा झाला टॅक्स. ओके, 3 स्टेप होत्या, त्या तिन्ही स्टेपप्रमाणे कॅल्क्युलेशन केलं. आता टॅक्सची फक्त बेरीज करायची, अमाऊंटची बेरीज. टॅक्सची बेरीज किती आली, ती आली 2,20,000. त्याला नाव द्यायचं टॅक्स. जो काय टॅक्स आलेला आहे त्याच्यामध्ये नेहमीप्रमाणे ॲड 4% हेल्थ अँड एज्युकेशन सेस. आरोग्य आणि शिक्षणाचा ॲडिशनल टॅक्स 4%. 2,20,000च्या 4% म्हणजे किती 8,800. तेवढे ॲड करा आणि बेरीज करा. बेरीज आली किती 2,28,800. त्याला नाव द्यायचं टोटल टॅक्स पेएबल. म्हणजे जर त्या व्यक्तीचं वय 84 असेल तर या व्यक्तीने गव्हर्नमेंटला एकूण 2,28,800 एवढा ते टॅक्स गव्हर्नमेंटला वर्षाचा देणे. हा वर्षभराचा टॅक्स आहे, त्याला फक्त भागिले 12 महिने केलं की महिन्याचा टॅक्स किती मिळाला 19,067. त्याला TDS पर मंथ असं म्हटलं जातं. त्यांच्या पगारामधून दर महिन्याला 19,067 कट करून ते गव्हर्नमेंटला TDS म्हणून जमा केले पाहिजेत आणि उरलेलाच पगार फक्त त्यांना हा पेड केला पाहिजे. ओके, या एक्झाम्पलमध्ये आपण बघा, जर आपण कंपॅरेटिव्ह चार्ट तयार केला, कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट फॉर टॅक्स पेएबल. बघा इन्कम 14 लाखच आपण घेतलं आहे. जे पहिलं अझम्पशन होतं बघा, पहिल्या अझम्पशनमध्ये सांगितलेलं एज 56 वर्ष असं माना. 56 वर्षाप्रमाणे टॅक्स किती आला 2,41,800. बरोबर, तेच इथे लिहिलं आहे. 56 वर्ष असताना टॅक्स आला 2,41,800. बरोबर. आणि TDSची अमाऊंट किती आली होती, तर TDSची अमाऊंट आलेली होती 20,150 रुपये. तेच इथे मेन्शन केले बघा 20,150. जे सेकंड कॅल्क्युलेशन होतं त्याच्यामध्ये बघा एज आपण 65 वर्ष मानलेलं, त्याप्रमाणे टॅक्स 2,39,200 एवढा आलेला, 2,39,200 आणि TDS 19,933. बघा 2,39,200 आणि 19,933 जर वय 65 असेल तर. आणि आत्ताचं कॅल्क्युलेशन शेवटचं की आत्ता आपण एज 84 असं मानलं, त्याप्रमाणे टॅक्स आला 2,28,800. बघा ते सिले 84 असताना 2,28,800 आणि TDS किती आलेला 19,000 किती 67. तो त्याला 19,067. म्हणजे आपण काय केलं आहे
इन्कम 14 लाखच ठेवलेलं आहे, वय 56 वर्ष असेल तर तुम्हाला 2,41,800 एवढा टॅक्स पेड करावा लागला. पुन्हा एकदा बघा, 56 वर्ष असेल तर टॅक्स किती आला, 2,41,800. तेच जर वय 65 असेल म्हणजे तुम्ही सिनियर सिटीजन असाल तर तुम्हाला टॅक्स द्यावा लागतो 2,39,200, म्हणजे थोडा टॅक्स कमी द्यावा लागतोय. आणि जर तुमचं वय 84 असेल, 84 म्हणजे 80पेक्षा पुढं म्हणजे सुपर सिनियर सिटीजन्स असाल तर तुम्हाला 2,28,800 म्हणजे अजून कमी टॅक्स हा द्यावा लागतो. इन्कम तर आपण सर्वांना 14 लाखच ठेवलेलं, फक्त एजप्रमाणे इन्कम टॅक्सचे स्लॅब्स आहेत. त्यामुळे जे सिनियर सिटीजन्स असतात, सुपर सिनियर सिटीजन्स, त्यांना टॅक्स कमी, त्यांच्यापेक्षा जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना थोडा जास्त, आणि जे 60पेक्षा जास्त कमी वयाचे त्यांना जादा रेटनं टॅक्स हा पेड करावा लागतो. आपल्या देशामध्ये इन्कम टॅक्सचे जे स्लॅब्स आहेत ते एजनुसार आहेत, आणि जे सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना थोडाफार टॅक्समध्ये सवलत मिळते. जे सुपर सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना अजून टॅक्समध्ये सवलत ही जादाची दिली जाते. मग आपण यातून कन्क्लुजन काय काढू शकतो की मोर टॅक्स बेनिफिट इज गिवन टू द सिनियर सिटीजन्स, ओके, अँड सुपर सिनियर सिटीजन्स. जे ज्येष्ठ नागरिक आहेत, 60पेक्षा जास्त वय असणारे किंवा 80पेक्षा जास्त, त्यांना टॅक्समध्ये कन्सेशन ही दिले जातं. ज्यांचं वय 60पेक्षा कमी असेल त्यांना टॅक्स हा थोडा जास्त आला, ज्येष्ठ नागरिकांना थोडा टॅक्स कमी आहे, आणि जे सुपर सिनियर सिटीजन्स आहेत त्यांना अजून टॅक्समध्ये सवलत ही दिली जाते. ओके, सो दिस कंपॅरेटिव्ह स्टेटमेंट, कंपॅरेटिव्ह चार्ट शोज द टॅक्स लायबिलिटी अँड TDS पर मंथ. टॅक्स ज्याप्रमाणे आहे त्याला फक्त भागिले 12 महिने केलं की आपल्याला TDS पर मंथची अमाऊंट मिळते. टॅक्सच कमी आहे त्यामुळे TDS सुद्धा इथं पर मंथचा TDS सुद्धा कमी झालेला आहे. ओके, सो इन शॉर्ट वी कॅन से दॅट the tax liability of individual, the TDS per month amount of any individual depends upon his age. ओके, त्या व्यक्तीचं वय किती आहे त्याप्रमाणे त्याला इन्कम टॅक्सचे स्लॅब्स लागू होतात, त्याप्रमाणेच त्याची टॅक्स लायबिलिटी ही ठरते, आणि त्या टॅक्स लायबिलिटी, टॅक्स किती रुपये पेएबल आहे त्याच्यानुसारच TDS पर मंथची अमाऊंटसुद्धा ठरते. Okay, so that's it with this particular lecture. In this particular lecture we have seen the two examples on the computation of tax liability of the super senior citizens. Also we calculated the TDS per month amount, and in the concluding part we have seen the comparative example in which we took 14 lakhs as income, and we calculate the tax liability by assuming that individual is of age 56, 65 and 84 years. त्या व्यक्तीचं वय 60पेक्षा कमी आहे, तो व्यक्ती सिनियर सिटीजन आहे किंवा सुपर सिनियर सिटीजन आहे असं ॲझ्युम करून आपण टॅक्स लायबिलिटी कॅल्क्युलेट केली, आणि आपल्याला असं लक्षात आलं की जे सिनियर सिटीजन्स असतात त्यांना टॅक्समध्ये बेनिफिट मिळतो, सवलत मिळते, आणि जे सुपर सिनियर सिटीजन्स असतात त्यांना ॲडिशनल अजून काही सवलत ही टॅक्समध्ये ही मिळत असते. Okay, so that's it with this particular lecture. You should write down these income tax slabs, this example and solution in your notebook. Okay, so here we will stop. Thank you very much.